समर वेकेशन तर माझे स्टार्ट झालेले आहेत. घरी बसून बसून एकदम बोर झालेले आहे मी. सो मी आज डिसाईड केलं बॉम्बोलिनी आणि पाव बनवूयात. चला तर मग त्याच्यासाठी जे जे सामान लागणार होतं ते मी आणलं होतं, जे की डार्क कंपाऊंड होतं, ईस्ट होतं, दूधसुद्धा घेतलेलं, मैदा घेतलं होतं आणि 2 बटर घेतले होते. ते 2 बटर तर मला पुरलेच नाही, तर त्यामुळे मला परत दुकानात जावं लागलं आणि बटर घ्यावं लागलं, जे की मोठं पॅकेट घेतलं मी ह्यावेळेस. आणि मी इकडं बॉम्बोलिनी आणि पावसाठी जे जे लागत होतं ते मी मिक्स करून पीठ बनवून ठेवलं होतं आणि ते थोडा 1-2 तासासाठी काहीतरी ठेवायचं होतं, त्यामुळे मी ठेवलं होतं. आणि बसून बसून तर इतके बोर झाले होते. शेवटी फायनली माझे बॉम्बोलिनीज रेडी झालेले आहेत. चांगले झाले होते, पण मम्मी म्हणाली होती की थोडेसे छोटे शेपमध्ये बनवायला पाहिजे होते. बस बाकी काय नाही, बाकी ऑलमोस्ट सगळं बरोबर आहे. म्हटलं चला तर मग सुरुवात तर झाली, काहीतरी चांगलं बनवलं आहे. 12th ॲडमिशनसाठी माझ्या बहिणीचं फॉर्म भरायचं होतं, त्यामुळे तिच्यासोबत तिकडे गेले होते सायबर कॅफेला. आणि तिकडेच आम्हाला 9:30 झाले होते. घरी पोहोचायलाच उशीर झाला होता. अजून पाव बनवायचं राहिलं होतं, त्यात मम्मीची फरमाईश होती, तू पाव बनवतीच आहे तर मिसळ पण बनव. तर मी डिसाईड केलं चला तर मग मिसळ पण बनवूयात. सो इथं मटकी वगैरे, पेस्ट वगैरे सगळं मम्मीने मला रेडी करून दिलं होतं. फक्त मला तडका वगैरे टाकायचा होता. आणि हे आहेत माझे पाव, जे की चांगले झालेले आहेत, फक्त त्याला वरून फक्त कलर नाही आला बस. बाकी हे इतके सॉफ्ट होते आणि चवसुद्धा खूप मस्त होती. जसं आपला बेकरीचा पाव जसा लागतो ना, सेम तसं होतं. मम्मीला आणि माझ्या बहिणीला तर इतकं आवडले ना, मम्मी म्हणाली आहे की नेक्स्ट टाईमसुद्धा बनव. तर आय वॉज लाईक ओके आता मी बनवणार. आणि टेस्टसुद्धा इतकी छान होती. फक्त फरसाण जो होता ना, तो भयंकर तिखट होता. मला तिखट एकतर जास्त सहन नाही होत. तर मी पटापटा खात होते, कारण की खूप उशीर झालेला. ऑलमोस्ट 11:30ला मी हे खात होते. आणि मी डिसाईड केलं चला तर मग आता हे पण आपल्याकडून झालेलं आहे, तर नेक्स्ट टाईम आता आपण नवीन काहीतरी ट्राय करू. चला तर मग मी जेवून घेते. बाय बाय.